प्रेक्षक हो नमस्कार. अध्यात्म आणि विज्ञान यांच्या समन्वयाने जगामध्ये शांतीचा संदेश देणारं एकमात्र विद्यापीठ ते म्हणजे विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड सरांनी साकारलेलं MIT हे विश्वविद्यापीठ. सरांच्या संकल्पनेतून साकारलेली विश्वशांती केंद्र आळंदी, माईल्स MIT पुणे आणि समस्त गावकरी मंडळ रामेश्वर आयोजित संत श्री गोपाळबुवा महाराज अखंड हरिनाम सप्ताह श्री रामकथेचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात पार पडला. तीच रामकथा आपणा सर्वांकरता आम्ही या विशेष भागाद्वारे आपणासमोर सादर करीत आहोत. सीतेचे रावणाने अपहरण केले हे आपण जाणतोच. आज हीच कथा आपण पाहणार आहोत आपल्या श्रीरामकथेतून. ही कथा सांगतायत हरिभक्तपरायण रामराव महाराज ढोक. काही आमच्या संस्कृतीशी देणं घेणं नसणारी माणसं विनाकारणचे डोके चालवतात, काही कारण नसताना. उष्ण्या तंबाखूला उष्णात चुना मळूमळू चर्चा चालते. त्याची पॅन्ट फाटलेली आहे, 1.5 महिना झाला, शिवायची सोय नाही, ते आमच्या रामावर बोलतं. काय सांगता तुम्ही, सीता नेली चोरून रावणानं, 6 महिने होतील मग परत आणली रामानं, तिला म्हणतात देवीन, याला म्हणतात देव. कोण? त्याची पॅन्ट फाटली आहे 1.5 महिन्यापासून. तेवढी पॅन्ट शिवून घेईन भाऊ. कशाला रामाची चूक काढतो? नीट आहे का? काय ताकद आहे रावणाची सीता चोरून न्यायची? लक्ष्मण गये बनई जबले न मूल फल कंद जनक सुतासन बोले बिहसी कृपा सुकरुंद. आता दोघंच आहे, राम आणि सीता. लक्ष्मणजी कंदमुळे आणायला गेले. सुनवू प्रिया, बोला मालक. व्रतरुचिर सुचला माई कचू करबी ललित लीला तुलसीजी लिहितात, ते वाचून दाखवतो मी. आता नाटकाला सुरुवात करायची आहे. उद्या नाटकाची सुरुवात आहे. तू नाटकातलं मुख्य पात्र आहे. मग सांगा ना सेवा. तुम पवक मह कर निवासा, अगणित निवास कर आणि मायावी रूपात माझ्यासोबत राहा. जबही राम सब कहा बखानी प्रभुबधरी अनल समाणी. अगणित समवली खरी सीता आणि निज प्रतिबिंब राखीत सीता. प्रतिबिंब म्हणजे मायावी. लक्ष्मणई यह मर्म नहीं जाना जो कछु चरित रचा भगवाना. तुलसीजी म्हणतात, अरे 14 वर्षे जो भाऊ मागं मागं फिरत होता रे, त्याला कळलं नाही हे असली आहे का नकली आहे का पॅन्ट फाटलेली आहे. कोणी उठत. सध्या अंधार सुद्धा दिव्यावर बोलायला लागला. अरे लेका, अंधारात दिव्याचं महत्व कमी होत नाही. तू बोल, दिव्याचं महत्व वाढतंय. अंधारे दीपा आणि येली शोभा, माणिकास प्रभा कोंदनाची. अमृतासी मोल विषाची या गुणे. अरे पितळ तरी सोने उंचणीच. किती 350 वर्षापूर्वी लिहिलंय तुकोबारायणी. अंधारानं दिव्याचं महत्व वाढतं. रामेश्वरजी, महत्व कमी होत नाही. अरे अंधार आहे म्हणून तर दिव्याचं महत्व वाढलं. अमृत आहे महत्वाचं, पण कशामुळे? विष म्हणून. रोगोरची बाटली नसती तर अमृताला कोण विचारतंय? सोन्याला महत्व का? पितळ म्हणून. जाऊ दे, कुठं झालं हा राश. हे नीट आहे का? आता खरी सीता चोरून न्यायची ताकद आहे का रावणाची? थोडासा विचार करू रामेश्वरजी. आता वेळ अतिशय कमी आहे, पण 2-3 मिनिटात जरा. धनुष्य उचलून त्याच्यावर बाण लावल, त्याला माझी सीता माळ घालल, अशी प्रतिज्ञा जनकानं का केली? 10,000 पहलवानाने हे धनुष्य वडत आणलं होतं, शिवधनुष्य. जनकजी पूजा करायचे, सीता माईन तिच्या मैत्रिणी सारवायच्या. एक दिवस जनकजी पूजेला आल्यांना चकित झाले, कारण धनुष्याच्या खाली सारवलेलं दिसलं. ब्राह्मण काका, 10,000 पहलवान लागतात ओढायला, ते उचलल्याशिवाय सारवता येईल का? पूजा थांबवली. जनक राजानं हाक मारली, जानकी, हाँ पिताजी इधर आओ बेटी. आली. अरे धनुष के नीचे गोबर का लेप किसने लगाया? मैंने. क्यों? आजू बाजू गोबर का लेप लगा दीजिए पिताजी, नीचे का कूड़ा ही रहता था तो मैं आज नीचे भी गोबर का लेप लगा दिया. तूने कैसे लगाया बेटी? 9 वर्षाची आहे. जवळ आली. ब्राह्मण काका डाव्या हातानं उचललं धनुष्य आणि उजवा हात खाली घालून सारवून दाखवलं. ऐसा गोबर लगाया पिताजी. आईच्या जवळ मुलगा रडतो तसा राजा जनक सीतेला नमस्कार करू करू ढसढसा रडला. जाओ बेटी, मेरी गलती हो गई, मैंने आपको पहचाना नहीं तो दुनिया की माँ है, मेरी बेटी बन के आई है. आणि धक्का बसला. बाप रे,
जे धनुष्य रावणानं हल्लं नाही ते धनुष्य माझी सीता डाव्या हातानं उचलते. आता ही कोणालाही देऊन चालणार नाही. मग माझ्या लेकीला नवरदेव कोण शोभल? जे धनुष्य सीता डाव्या हातानं उचलते ते धनुष्य उचलून त्याच्यावर जो बाण लावल तो माझ्या लेकीला नवरदेव शोभल. म्हणून प्रतिज्ञा केली जनकराजानं. आता घरी गेल्यावर तिरप डोकं चालवा. रावणानं ते धनुष्य उचलायचा प्रयत्न केला, अण्णा छातीवर घेऊन पडला. जे धनुष्य रावणानं उचलत नाही ते धनुष्य सीता डाव्या हातानं उचलते. ती सीता रावणाच्या बापानं तरी उचलल का? हे घरी गेल्यावर तिरप डोकं चालवा. म्हणून खरी सीता जगणीत आहे तू पवक मह कर निवासा निज प्रतिबिंब राखितः सीता. दुसरं, आता इतक्या वर्षात हरण बघितले नव्हते का रामेश्वरजी? हरिण कोण दाखवलं पाहिजे? क्षत्रियानं. आजचं हरिण कोण दाखवलं? सीतामाईनं. ओ हिरण मार केला 13 वर्षात नाही दाखवलं, आजचं का दाखवलं? अरे आज दोघाची जात एक आहे. आजचं हरिणही मायावीच आहे, आजची जानकी मायावी आहे. म्हणून मायावीची दृष्टी मायावर गेली. जाओ हिरण मार के लाओ. प्रभु बोले लखन मैं हिरण मार के लाता हूँ, सीता को संभाल. प्रभु गेले गुप्त प्रगट. गुप्त प्रगट हे नाशिक जिल्ह्यात निफाड तालुक्यात घडलेली घटना आहे. नांदूर मधमेश्वरला मारलं ते हरिणा. बस खाली पडलं ना आवाज, लक्ष्मणा धाव. तिसरा मुद्दा ब्राह्मण काका, आवाज कोणाला गेला पाहिजे? वॉचमॅनला का घरमालकाला? सीता आश्रमात, लक्ष्मणजी गेटवर, सीताच बाहेर आली. जावं लखन भैया आवाज आ रही नाही बाबी, कोई आवाज नाही. याला आवाज येत नाही तिला आवाज का? नकलीचा नकलीला. आज दोघाची जात एक आहे, हरणाची सीतेची, दोन्ही मायावी. लखन दौड़ो. जाओ लखन भैया, कोई आवाज नहीं रे भाभी. ला धनुष बाण. किसले? सौभाग्य का रक्षण करने में जाते, लेकिन कानखुड़ वैसा नहीं आया तू. कई ने भेजा होगा राम का कुछ कम ज्यादा जान की तुझे मिलेगी, कपट भाव से आया. बोलली का सीता इतके आताच का बोलती? ही मायावी आहे. लक्ष्मण रडला, कई कपट भाव से नहीं है भाभी. वन देवी मेरे भाभी को संभालो. रेखा आखून दिली. भाभी रेखा का उल्लंघन मत करो. लक्ष्मण निघून गेला. आता रावण आला. सीता आत आहे. त्यानं रेषेहून आत येण्याचा प्रयत्न केला तर ज्वाला उठल्या. रावण पलीकडे बसला. आवाज दिला, भिक्षां देहि, भिक्षां देहि, भिक्षां देहि. सरी नाही. हे माई मुझको भिक्षा दे, मर्तबा आला तेरा भगवान तुझ जिता रखे सदा बोल बाला तेरा. दुधोन्या तू पुतो दिन भागिनी हो, भूखे को रोटी दे माई अटल सुहागीन हो. सीतामाईला वाटलं हे लांबचं उपवासी साधू दिसतंय, फळाची टोपली घेऊन आणा. ते पलीकडे बसलं. बाहर आकर भिक्षा दो, अंदर आकर लो, बाहर कर दो, अंदर आकर लो. मैं बाहर नहीं आऊंगी, मैं अंदर आऊंगा. मत दो मत लो, लेकिन भिखारी मत समझना. मंत्र साधु दुनिया का ज्ञान है, तुम्हारा सौभाग्य खतरे में है. भिक्षा खिलाओगी तो आशीर्वाद देकर दोनों को मुक्त करूंगा, नहीं खिलाओ तो कमंडल का जल छोड़ के दोनों को मारना. बहुत छोड़ू जाल नाही जी बाहर. तला बाहर. मग बाहेर आली. रेखा उल्लंघन केल्यावर खऱ्या स्वरूपात रावण प्रकट झाला. सीतामाईला रथात आकाशमार्गे रथ निघाला. सीतामाई विलाप करते आहे. सगळ्यांनी आवाज ऐकला रामेश्वरजी. पण जो पहिल्या दिवशी मित्र महाराष्ट्रात भेटला होता, गीतराज सुनी आरत बाणी, जटायूनं आवाज ऐकला. बापरे, माझ्या मालकाची पत्नी आहे. रघुकुल तिलक नारी पहिचानी ना आवाज जटायू नाही दिला. रे दुष्ट ठाण की न होई. घाबरू नका. अरे कथाकाराला त्या पात्राशी एकरूप होऊन बोलावं लागतं. जटायू जमिनीवर आहे आणि रावण आकाश मार्गे चालला. मग आवाज तर गेला पाहिजे. थांब रे, अरे प्रसंग उभा झाला पाहिजे. हा रामेश्वरजी. रे दुष्ट ठाण की न होई, निर्भय चरित्र जाणे मोई. ऐकून घेत नाही. धावला जटायू. चोचीत धरले केस. उचलला रावण रथातून, टाकला खाली. तो इगतपुरी तालुक्यात जिथे टाकला त्या गावाचं नाव टाकेत. मारीची मारला ते नांदूर मधमेश्वर तालुका निफाड. रावण जिथं खाली टाकला तो तालुका इगतपुरी, त्याचं नाव टाकेद. तिथं टाकला. हा नाशिक जिल्ह्यातला इतिहास आहे.
त्याला वाटलं हे फारसं काही करत नाही प्रतिबंध. तुझं रामाची शपथ मरण कशात आहे? माझं पंखात तू सांग चांडाळ्या, माझं डाव्या पायाच्या अंगठ्यात. हे खोटं बोललं. दावला जटायू अंगठा फोडला अण्णा, वाकला रावण कृपा नाव शस्त्र काढत दोन्ही पंख छाटले रक्तात हरवत पडला. जटायू उपाय संपला आणि मग सीतामाईला आकाशमार्गे घेऊन ऋषमुख परतवून जात असताना 5 वानरं बसली होती. ऋषमुख परतवून नळ नीळ जामवंत अंगद आणि हनुमंत. बरं का नाना, 5ही आलते तुमच्या हनुमानजीच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेला. 5 आलते का नाही? 5 वानरं आलते. वा वा. हे 5 जण तेच नळनी मोबाईल केला असेल ना माऊलीनं वरून. आमच्या नानाने तिथे मारोतरावला बसवलं. जा तुम्ही जा तुमचं. नळनी जामवंत सुग्रीव हनुमंत. सीतामाईनं आपले 3 प्रकारचे दागिने, केसातले केयूर, कानातले कुंडल, पायातले पैजण, गाठोडी बांधली. ती गाठोडी सोडली, सुग्रीवाच्या ताब्यात आली. आणि रावण विजयी मुद्रेनं सीतामाईला अशोक वनात ठेवून बरोबर सवयीप्रमाणे 5 वाजता दरबारात आला. आता सूचना मिळेल त्यानंतर आरती होईल. 2च दिवस राहिले, संधी सोडू नका. खूप सुंदर नियोजन. कराड परिवाराच्या आणि रामेश्वर गावच्या ऐश्वर्याला शोभेल असं. काही काटकसर नाही. लाडक्या लेकीचं लग्न श्रीमंत बापानं करावं रामेश्वरजी, असं सुंदर नियोजन केलं. सीतेचे अपहरण आपण पाहिले. पाहुयात पुढे काय होते हे पुढच्या श्रीरामकथेत. बघत रहा श्रीरामकथा आपल्या विश्वशांती दर्शन या चॅनेलवर. जय श्रीराम.